नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण कोणत्याही प्रकारचं लिक्विड किंवा पावडर न वापरता भांडी एकदम जादुई पाण्याने चकचकीत कशी करायची ते बघणार आहे। आपल्याला घासायची नाही किंवा रगडायची सुद्धा नाही। तर बघा, इथे भांडी खूप आपली खराब झालेली आहे। ही पूजेची भांडी आहे, ही खूप खराब झालेली आहे आणि ती भांडी आपल्याला एकदम चकचकीत करायची आहे। आता साठवणीतली भांडी, ठेवणीतली भांडी असतात, जी पूजा झाल्यानंतर आपण घासून पुसून ठेवून देतो, त्यामुळे त्याला अशा पद्धतीचा कलर आलेला असतो। तर हा कलर घालवण्यासाठी आपण एक जादुई पाणी बनवणार आहे। तर चला आपण सुरुवात करूया। तर इथे मोठं भांडं घेतलं आणि त्यामध्ये 4 ग्लास पाणी घेतलेलं आहे। आता हे 4 ग्लास पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे, कुठेही लिंबू वगैरे टाकायचं नाही। ते इथे मी सायट्रिक ॲसिड घेतलेलं आहे। हे साखरेसारखं दिसतं पण खूप असं आंबट असतं। हे कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात तुम्हाला मिळून जाईल। आता इथे आपल्याला हे 3 चमचे टाकायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे इथे 1 चमचा मीठ। आता हे पूर्णपणे विरघळून घ्यायचं आहे। पूर्वी ज्या महिला असायच्या त्या मुरमाचा भुगा किंवा विटेचा भुगा त्याने भांडी घासायची आणि भांड्यांना चरे पडायचे, हाताला सुद्धा चरे पडायचे आणि हातही दुखायचे। खूप रगडून घासायचं, त्यामुळे हात दुखायचे। आता आपल्याला कोणताही साबण वापरायचा नाही, लिक्विड वापरायचं नाही, आपल्याला हे जादुई पाणी बनवायचं आहे। असं पाणी बनवून तुम्ही बाटलीत भरून ठेवलं तरी कधीही आपल्याला हे उपयोगात येतं। आता घरामध्ये लिंबू नसेल किंवा आपल्याला आणायला वेळ नसेल तर आपण पटकन असे हे सायट्रिक ॲसिड आणून आपण हे पाणी बनवू शकतो। खूप सोपी पद्धत आहे आणि जास्त काही आपल्याला मेहनतसुद्धा घ्यायची गरज नाही। बघा, आपण हे सायट्रिक ॲसिडचे दाणे हे पूर्णपणे विरघळून घेऊ। सायट्रिक ॲसिड आणि मीठ पूर्णपणे विरघळलेलं आहे। आता तुम्ही इथे बघू शकता, फक्त आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। बघा, खूप छान असं हे निघतं। आपल्याला कुठेही हात लावायची गरज नाही किंवा घासायची सुद्धा गरज नाही। इथे तुम्ही बघू शकता, असं पाणी जर तुम्ही बाटलीत भरून ठेवलं, हवं तेव्हा तुम्ही काढून हे बाटलीतलं पाणी घेऊन पटकन अशी ही भांडी काढून स्वच्छ करू शकता। कधी खूप तेलकट झालेले दिवे असतात पितळाचे आणि तांब्याची निरंजनं असतात, हे सुद्धा खूप पटकन असं निघलं जातं। तर तुम्ही इथे बघू शकता, आत्ता किती डाग होते आणि खूप असं क्लीन झालेलं आहे की नाही सोपी पद्धत। तर ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही तांब्या पितळाची भांडी, ठेवणीतली भांडी असतो किंवा मंदिरामधला कलश वगैरे जरी असला, आता तुम्ही मंदिरामध्ये जरी मोठे कलश अभिषेकासाठी वापरत असाल तर ते सुद्धा भांडे अगदी चकाचक निघतात। तुम्ही इथे बघू शकाल। आता हे पूर्णपणे आपण पाण्यात ठेवू। तर बघा, हा छोटासा गडवा आहे, खूप असा क्लीन झालेला आहे। तुम्ही इथे बघू शकता, खूप जास्त मेहनत न घेता खूप चकचकीत अशी हे भांडे निघतात। तर तुम्ही इथे बघू शकता। आता ही सर्व भांडी आपण अशीच पाण्यामध्ये बुडवून चकाचक करून घेऊ। बघा, पाठीमागच्या साईडला सुद्धा खूप छान असं निघालेलं आहे आणि पुढच्या बाजूला सुद्धा अगदी चकचकीत निघालेलं आहे। तर अशा पद्धतीचं पाणी तुम्हाला बनवायचं आहे। आपण सर्व भांडी ही अशाच पद्धतीने पाण्यातून काढून घेऊ। तर बघा, त्या पाण्यामध्ये बुडवून आपण एकदम भांडी अशी चकाचक झालेली आहे। आता त्यानंतर एक कॉटनचा कपडा घ्यायचा आणि पूर्णपणे हे भांडं कोरडं करून घ्यायचं आहे, पुसून घ्यायचं आहे। तर तुम्हाला हे जादुई पाणी कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। धन्यवाद।